कांबळे साहेब यांनी जो आदिवासी सरपंच क्रीडा सभा जी नेमलेली आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे। इथे आदिवासी खेळाडूंना शहापूर तालुक्यामध्ये व्यासपीठ एक त्यांनी करून दिले, याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करतो आणि त्यांचे आभारही मानतो। फार उत्कृष्ट खेळाडू त्यांनी इथे या ठिकाणी बोलवलेले आहेत। जवळपास 100 टीम या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत। आपापले गुण या ठिकाणी ग्राउंडला ते बरोबर व्यवस्थितपणे दाखवत आहेत, त्याबद्दल सर्व खेळाडूंचे मी आभार मानतो। आणि या खेळाडूंमधून एक चांगला खेळाडू आपल्या शहापूर तालुक्यामधून आदिवासी समाजाचा काउंटी क्रिकेटमध्ये जावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद साहेब। थँक्यू सो मच साहेबांनी अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं। आपले खेळाडूही पुढे गेले पाहिजेत, हाच हेतू सर्वांनी गणेशजी कांबळे साहेबांचा आहे आणि त्याच हेतूने हे भव्य दिव्य आयोजन आपण साहेबांच्या वतीने पाहत आहोत। कारण आज मॉर्निंगमध्ये जेव्हा मी समालोचनाला सुरुवात केली तेव्हाच मी उल्लेखही केला होता की आपल्या आदिवासी समाजामधला जो क्रिकेटिंग टॅलेंट आहे ना तो देखील कुठेतरी पुढे गेला पाहिजे, त्यांनाही फार मोठा प्लॅटफॉर्म मिळायला हवा। त्या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन आपण मागील सीझनमध्येही पाहिलं, याही सीझनमध्ये आपण पाहत आहोत सन्माननीय गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं, आणि फार मोठा पाऊल त्यांनी उचलला। कारण मी उल्लेखही केला होता की 100 टीम्सला एकत्रित घेऊन एखादी स्पर्धा घडवणं आयोजन नियोजन करणं फार अवघड असतं, पण ते कार्य विद्यमान सरपंच घोटेकर आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबळे साहेबांनी केलं। मॅचकडे वळूया। पुढील लढतीला होत आहे सुरुवात। दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या शुभेच्छा। जितेश आणि भगवानची सलामीची जोडी फर्स्ट ओव्हर दिनेश, पहिलाच बॉल प्लेन मिस, डॉट बॉलने सुरुवात। मागील सामना आपण पाहिला होता जेव्हा टीम मुंडेवाडी फर्स्ट टाइम खेळली होती फर्स्ट राऊंडमध्ये, तेव्हा 94 रन्स इंडिव्हिज्युअली संदीपने बनवला होता। 94 धावा एक बॅटर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये बनवू शकतो हे त्या मॅचमध्ये पाहायला मिळालं होतं। बॉल हवेमध्ये आगे लॉंग ऑन येत आहेत, पोहोचलेत, लाजवाब एफर्ट। एफर्टसाठी 10 पैकी 10 मार्क देऊया। फिल्डर होते दरम्यान गणेश होते, चांगली फिल्डिंग, आणि गणेश या नावामध्ये भरपूर दम आहे। घोटेकर गावामध्ये देखील गणेश या नावामध्ये दम काय आहे जर आपण खेळाडू म्हणून विचार केला तर गणेशजी डिंगोरे यांचं नाव आपल्या मुखामध्ये येतं, आणि राजकीय क्षेत्राचा आपण उल्लेख केला तर सन्माननीय गणेशजी कांबळे साहेबांचं नाव आमच्या मुखामध्ये येतं। गणेश या नावामध्ये भरपूर दम आहे, चांगली फिल्डिंग। आता आपल्याला जे फिल्डर मुंडेवाडीचे गणेश होते त्यांच्या माध्यमातून ती फिल्डिंग पाहायला मिळाली। 2 धावांचा साह्याने टीम टोटल 2 वरतीच आहे। ऑफ द मार्क बॅटर झाले जितेश। स्टार्ट महत्त्वाचा आहे, कारण मॉर्निंग पासून एक गोष्ट निदर्शनामध्ये आली, तशी चर्चा आपण करूया या बॉल नंतर। प्लेन मिस बट दिशा खराब अतिरिक्त रन। ती चर्चा अशी होती की फक्त जर आपण पाहिले ना संदीप यांची बॅटिंग पाहिली ज्यांनी 94 बनवला, त्यांनी पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं, बट त्या व्यतिरिक्त फार अशा कमी टीम्स पाहायला मिळाल्या ज्यांनी पॉवर प्लेचा फायदा घेतला। कारण जर फर्स्ट बॅटिंग तुम्ही करता तर तुम्हाला जर एक चांगला टोटल बनवायचा आहे तर त्याची नीव तुम्हाला रचावी लागेल, आणि नीव रचण्यासाठी तुम्हाला पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल। आता देखील बॉडीवरती बॉल बदलला बघा। पॉवर प्लेमध्ये स्पेशली आपण पाहिले तर काय असतं की फक्त 2च फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, बाकी सर्व फिल्डर इनफिल्डमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत, आणि 2 फिल्डर ते देखील कुठे आहेत, एक लॉंग ऑनला ठीक आमचा कॉम्बॉक्सच्या समोर आणि एक फिल्डर डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतो। आणि इनफिल्डमध्ये जर आपण विचार केला तर शॉर्ट थर्ड फायनल एक त्याचप्रमाणे मिड विकेटचा फिल्डर देखील इनफिल्डमध्ये आपल्याला एक पाहायला मिळतो, आणि मिड ऑफ देखील इनफिल्डमध्ये। प्लेन मिस, आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणखीन एक येतो, आणि एक डॉट बॉल दबाव बनवेल। कारण स्वर्गीय दादू स्पोर्ट्स हेदूचा पाडा टीमलाही माहिती आहे की अपोनंट टीम ती टीम आहे ज्यांनी 101 101 धावा या आधीच्या पहिल्या फेरीमध्ये बनवलं होतं, आणि त्या टीमचा अगेन्स्ट किमान 50 ते 60 तरी हव्यात। पुलचा फटका खेळलेत, बट डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत। बॉल फील्ड होतोय, दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग झाली आहे, रनआउटची शक्यता, आणि रनआउट स्वरूपामध्ये हा पहिला धक्का।
साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. रनआउटची विकेट मिळाली आणि जर आपण पाहिलं तर फर्स्ट ओव्हर चारच धावा बनवण्यात आला. तेच तर मी सांगतोय की आज जर आपण एक मुंडेवाडी टीम सोडली ना तर त्या व्यतिरिक्त मोस्ट ऑफ टीम्सला मी पाहिलं की पॉवर प्ले फ्लॉप जातोय आणि पॉवर प्ले जर फ्लॉप गेला तर त्यात नंतर पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल बनवणं हे कार्य फार अवघड होतं. आणि पॉवर प्ले म्हणजे खऱ्या अर्थाने ना ही बॅटरसाठी संधी असते की फील्ड रिस्ट्रिक्शनचा बेनिफिट घेण्याची ती अपॉर्च्युनिटी असते. पण त्या अपॉर्च्युनिटीला आज फार कमी टीम्स मी म्हणे कमी बॅटर्स ग्रॅब करू शकलेत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आफ्टर फर्स्ट ओव्हर 4 लॉस ऑफ 1 विकेट. टीम स्वर्गीय दादू स्पोर्ट्स हे दुसरा पाडा आणि रिमेनिंग अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघा टायमरही सुरू आहे. विदिन 15 मिनिट्स पगली 3 षटकं माफी शुदे आसाम ना 3च ओव्हरचा विकीजी 3 ओव्हरची मॅच आहे. यस 3च षटकांचा सामना आहे. दुसरं षटक आता बॉलर तयार होतात. गणेश येतो या सेकंड ओव्हर मध्ये. चला वेळ कमी घ्या. यानंतर जो होणारा सामना आहे पुल करण्याचा प्रयत्न प्लेन मिस डॉट बॉल दरम्यान येतो आणि सध्याच्या घडीला आता दबाव वाढतो कारण जर अशा प्रकारे बॅटिंग होईल तर कार्य अवघड होणार टीम हे दुसरा टीमसाठी. कारण कुठेतरी या क्षणाला मोठे फटके येणं आता महत्वाचं झालंय. फुल लेंथ आहे. लॉफ्टेड फटकाही आहे. फिल्डर येतात त्या रिजन मध्ये आणि कॅच पकडली जाईल. दबाव वाढत चालला होता. मोठे फटके हवे होतं. प्रयत्न जरूर करण्यात आला बॅटर दरम्यान भगवानच्या माध्यमातून. बट इथे मिस्क्यू स्ट्रोक आणि डीप मिड विकेटला चांगली कॅच आणि धक्का हा दुसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. बघा पुढील जो सामना आहे टीम चिंचपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना सावरोली बी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. पहिले सत्र जसं समाप्त होईल टॉस केला जाईल कारण अगोदरच आपल्याकडे वेळ नाही आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला आताच रिक्वेस्ट असेल की आपण यायचं मंचावरती. फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल टॉस केला जाईल. नाही काका ग्राउंड मध्ये गेले मलाही विचार पडला काय प्रॉब्लेम झाला का. नंतर लक्ष गेलं. अंपायर्सची काळजी ते घेतात. ऑफकोर्स घ्या बट ओव्हर ब्रेक मध्ये घ्या. विकेट मिळाली. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती प्रदीप बॅटिंग करण्याकरिता आलेत. बट प्रश्न तोच आहे ना की मोठे फटके हवेत. प्रदीपाला येत्या क्षणी एक्झॅक्टली स्ट्रोक कोणता खेळायचा होता आता मला हा प्रश्न पडला. रिप्ले आपण पाहूया. ज्याप्रमाणे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला लेग बायसी सिंगल मिळेल आणि प्रेक्षकांनाही तोच प्रश्न पडला मलाही तोच प्रश्न पडला कारण हुक जरी खेळायचा होता कारण दायरेने एक भरपूर चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की आय थिंक डबल माइंडेड तिथे झाले होते की फ्रंट फूटवरती जाऊन खेळू की बॅकफूटवरनं खेळू आणि एक्झॅक्टली कोणत्या रिजनमध्ये खेळू या गोष्टी माइंडमध्ये होत्या ना. त्यातल्या त्यात बॉल अगदी थाईजवरती आदळला. लेग बायसी सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता 5 वरती. 5 ऑन द बोर्ड. आता फुल लेंथ आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफचे फिल्डर येतात. थ्रो येईल आणि फक्त आताही जर आपण पाहिलं तर मिळेल सिंगल. बघा सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाही आहे. या क्षणाला टीम मुंडेवाडी सिंगल डबल बोनसमध्ये देईल
कारण ज्याप्रमाणे त्यांनी या आधीच्या सामन्यामध्ये बॅटिंग केलेली आहे, बट महत्त्वपूर्ण गोष्ट प्रामाणिकपणे सांगायची झाली तर प्रत्येकी मॅच नवीन मॅच आणि प्रत्येकी मॅचमध्ये तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची असते. त्या अनुसरून ना नेक्स्ट बॉल पुलचा फटका दरम्यान काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो आणि अखेरता दुसऱ्या धावेसाठी परतलेत बॅटर आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड आता 2 धावांच्या साहाय्याने 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. मुंडेवाडी टीमची बॉलिंग सध्याच्या घडीला चांगली पाहायला मिळतं. बॅटिंगही चांगली करतात, बॉलिंगही चांगली करतात आणि या क्षणाला आता दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हेतूचा पाडा संघ. प्लेन मिस आणखीन एक डॉट बॉल आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू शिल्लक आहे. षटक समाप्त झालं, माफी असू द्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड 8 वरती. नक्कीच या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे घोटेकर गावचे प्रत्येक कार्यक्रमात या ठिकाणी आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन असतं ते गोपाळजी डिंगोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रमेशजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपले शुभ असते त्यांचं या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा. नक्कीच या ठिकाणी रमेशजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल गोपाळजी डिंगोरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरचा अखेरता 8 धावा. संदीप आलेत. संदीपचा पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहे. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो आदिवासी सरपंच चषक 2025-26 मध्ये. टीम टोटल आता 10 धावा धावफलकावरती, 10 ऑन द बोर्ड आणि अजूनही 5 चेंडू बाकी. मिनिमम मला असं वाटतं 2 तरी मोठे फटके हवेत. पुलचा फटका खेळायचा होता तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही आहे. आता काऊ कॉर्नरला फिल्डर येतात, चांगली फिल्डिंग लागली. थ्रो देखील थोडा वाईड आला आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. निशाणा जर सटीक साधला असता तर रनआउटची विकेट मिळाली असती, बट ओव्हर थ्रोच्या जोरावरती जर आपण पाहिलं तर या बॉलवरती टोटल रन्स कंप्लीट झाला. तीन धावा कंप्लीट झाला. चार धावा झाल्यात, माफी सुद्धा. आणि महत्वाची गोष्ट ही राहिली, आम्ही कन्फर्मेशन 12th मॅन कडूनही घेतला. 12th मॅन देखील 3च धावा सांगत होते, त्यामुळे जास्त कन्फ्यूज झालो. हरकत नाहीये, 4 धावा आहेत. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ, पुलचा फटका, फिल्डर येत आहे डीप मध्ये मिड विकेटला. प्रयत्न चांगले आणि बॉल फील्ड केला. बट एकंदरीत आता जर आपण मुंडेवाडी टीमचे 12th मॅनला पागलं ना, रनआउटची विकेट इथे नक्कीच मिळेल. बट तिथे बॉल फील्ड जरूर झाला तरी सुद्धा त्यांचे हात डोक्यावरती गेले, कारण झेलची शक्यता देखील तिथे नक्कीच होती. बट रनआउटची विकेट मिळेल. आणि जर आपण पागलं नेक्स्ट बॉल आता शफल होऊन खेळलेत आणि फायनलिक्स फिल्डर चांगली फिल्डिंग दरम्यान पाहायला मिळाली. इन बिटवीन जर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट केली जाईल. पहिलं सत्र लाजवाब बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. धावफलक या एका धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 17 धावा धावफलकावरती. आणि अजूनही काही चेंडूंचा खेळ या फर्स्ट इनिंग मध्ये अजूनही बाकी आहे. नेक्स्ट बॉल
फटका उडवलाय, कनेक्शन. यावेळेस आता पाहावं लागेल, फिल्डर आहेत आणि आता चान्स नाहीये. कनेक्शनला जबाब. काऊ कॉर्नरचा वरनं बॉलला पाठवलाय. षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. तसेच सर्वांनी श्यामदादा कोरडे साहेबांचं देखील आगमन झालेलं. आपलंही सर हार्दिक स्वागत आहे. षटकार येतोय आणि महत्वाच्या या रन्स, कारण या रन्स लढण्यासाठी मदत करणार आहेत. आताही फुल टॉस होता पण तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर आलेत, मिसफिल्ड झाली आहे. बॅकअपला खेळाडू आलेत आणि त्यांच्या माध्यमातूनही मिसफिल्ड झाली आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. मिसफिल्डच्या जोरावरती मिळतील या 4 आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये लढता झगडता रन्स बनवलेले आहेत. थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. यस, इथे मात्र शुभागमन झालंय. वाफे गावचे गोड व्यक्तिमत्व समृद्धी टोलनाका पीएम व उद्योगपती शहापूर अग्रिसेना शहापूर तालुका अध्यक्ष श्यामबाई कुरडे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. आपलं सुद्धा आदिवासी सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेले युवा नेतृत्व, युवा उद्योजक अर्जुनभाई अधिकारी या साहेबांचं देखील शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यस, समृद्धी टोल नाका पीएम नक्की अर्जुनभाई अधिकारी यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्याचबरोबर साडू मेमणे या टीमचे सर्व विकासजी खाकर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. साडू मेमणे 11. यस, जाऊया मंचावरती उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. यस, उपस्थित मान्यवर अग्रिसेना तालुका अध्यक्ष श्यामबाई कोरडे, या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी कांबडी यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, मुख्य आयोजक त्यांच्या माध्यमातून इथे यथोचित मान सन्मान अक्षय बांगारे शहापूर असोनचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अक्षय बांगारे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सन्माननीय श्यामबाई कोरडे अग्रिसेना तालुका अध्यक्ष यांचा यथोचित मान आणि सन्मान यस अक्षयजी बांगर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. अग्रिसेना तालुका अध्यक्ष श्यामबाई कोरडे यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. श्यामबाई कोरडे साहेबांचा युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले श्यामबाई कोरडे यांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर त्यात विकासजी खाकर हे देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय साडू मेवणे 11चे संघाचे सर्व युवा नेतृत्व येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. साडू मेवणे 11 हॅलो चेक. यस, गणेशजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते विकासजी खाकर साडू व मेवणे या टीमचे सर्व संघनायक कर्णधार विकास दादांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद. Thank you so much, विकीजी शेवाळे सर, and thank you so much, विशालजी पाटील सर. अगदी आपण जाणार आहोत लगेचच मॅचकडे. पहिलं अगदी पूर्वार्ध समाप्त झालंय. पूर्वार्धामध्ये 3 ओव्हरमध्ये काढल्या गेलेल्या 27 धावा. या धावा जास्तीच्या आहेत का कमीच्या आहेत या इनिंगमध्ये त्या समजतील. परंतु 2 धुरंधर फलंदाज आपण पाहणार आहोत. एका बाजूला जय आणि दुसऱ्या बाजूला कॅन्डी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट केलं. लाजवाब फटका आहे. क्रिकेटचा क्लास दाखवला गेला. पहिला चेंडूवरती झळकतोय. या चौकार 4 धावा.
साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. जिथून नॉट आउटची पारी होती त्याच इनिंगला सुरुवात केली जाते असं दिसतंय. चला पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. चिंचपाड आणि सावरोली बी दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण यायचं आहे. दोन्ही संघ उपस्थित आहेत, कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस होईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हा फुल टॉस याही वेळेस गॅप मध्ये ढकलायचा होता बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल साठी प्रयत्न केला गेला आणि वळूया टॉस मध्ये. टॉस केला जाईल. यस टॉस केला जातोय श्यामदादा कोरडे, त्याच्यासमोर अर्जुनभाई अधिकारी देखील आहेत उपस्थित. श्यामदादा कोरडे त्याचबरोबर अर्जुनभाई अधिकारी. दुसऱ्या फेरीला दुसरा सामना पाहायला मिळतो. टॉस केला जातोय मुख्य मान्यवरांच्या हस्ते. श्यामदादा कोरडे आणि त्याच्यासोबत अर्जुनभाई अधिकारी हे देखील उपस्थित आहेत. यस पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थान बनवायचं आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स हर्षलजी पवार सर. यस थँक्यू विकीजी शेवाळे सर. पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. 5 धावा फलकावरती. बॉल यावेळेस स्विंग अँड मिस. लेफ्ट हँड बॉलरच्या विरोधामध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला जय पाहायला भेटतोय. राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्याच राऊंड मध्ये आपण पाहिलेली फलंदाजी कॅन्डीची तब्बल इंडिव्हिज्युअल 94 धावा त्या मॅच मध्ये काढल्या होत्या. आणि याही इनिंग मध्ये यावेळेस खराब चेंडू आहे. दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके. चेंडूला पाठवलेला आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल नो बॉल प्लस 6 नो प्लस 6. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ आहे. यावेळेस पंच कळवत आहेत चौकार मिळतो आहे. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. हा पाहतो चेंडू बीमर हाईट वेस्टेजची पाहायला भेटली आणि त्याचमुळे पंचांनी चला बॉलची मागणी पंच यावेळेस करत आहेत. नो प्लस 4 5 धावा मिळतील आणि या 5 धाव संख्येच्या मदतीने धावफलक 10. धावा धावफलकावरती मुंडेवाडी संघ फलंदाजी करतायत. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं. फटका फसलाय. फ्री हिटचा बॉल वरती झेल पकडला होता परंतु तितकासा फायदा झालेला नाही. जीवदान मिळालंय फलंदाज जयला. एक सिंगल याही चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक 11 झालाय. 28चा पाठलाग आहे. 28चा पाठलाग करायचा आहे परंतु सध्या तरी जर विजय मिळवायचा असेल दादू स्पोर्ट्स सेदूचा पाड्या संघाचा बोलबाला ठेवायचा असेल विजयाचा डंका पिटायचा असेल तर या वादळाला शांत करावं लागेल. हे वादळ यावेळेस गुंगावणं. यावेळेस खडे फटका खेळलाय. खूपच चांगला स्ट्रोक खेळला जातोय. 1 कव्हरला बीट करून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. खूपच चांगला स्ट्रोक. व्यावसायिक क्रिकेटचा दर्जा अगदी आपण पाहायला गेलं तर या खेळाडूंना उंचावलेला आहे. सातत्यानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपण या खेळाडूला पाहत असतो. शहापूरचा अभिमान नेहमीच आम्हाला वाटतोय आणि जेव्हा जेव्हा हा खेळाडू असतो तेव्हा आपल्या विभागाचं देखील नाव सातत्यानं उंचावतोय. असा हा खेळाडू कॅन्डी. डायरेक्ट हिट झालंय सुपर हिट आणि झालंय काम तमाम. फलंदाज जय आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. नक्कीच ज्या पद्धतीने धुंद आम्हाला ऐकायला मिळाली. पठ्यानं साधली संधी थेट आणि मिळाली झणझणीत विकेट. आणि ही तर तशीच विकेट आहे. झणझणीत विकेट मिळाली आहे. कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये पहा काय घडलं होतं. अगदी आपण पाहत आहोत तिथे फिल्डर होता सेट केला गेला होता आणि त्यानंतर डायरेक्ट हिट झालंय. हिट सुपर हिट झालंय. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा झालेल्या आहेत. ओव्हरची समाप्ती 15 धावा. 12 बॉल मध्ये आता 13 करायच्या आहेत. समीकरण सोपं झालंय कारण त्याचं राहिलंय कॅन्डीच्या बॅटमधून आलेले 2 चौकार. त्याच्यानंतर नो बॉल वरती आलेला एक महत्वपूर्ण चौकार म्हणजे 3 चौकार ओव्हरऑल आलेले आहेत.
आणि त्याचमुळे टोटल स्कोर कार्ड 15. न्यू बॅटर पाहायला भेटेल आपल्याला राजला राज्य करण्यासाठी फक्त काम करायचं आहे की फक्त स्ट्रायकर एंडला कॅन्डीला आणायचं आहे, मग उर्वरित ओव्हरऑल खेळ तो यावेळेस सांभाळणार आहे असं दिसतंय. कारण नॉट आउट गेल्याही इनिंग मध्ये राहिलाय, याही इनिंग मध्ये आतापर्यंत खूप चांगली पारी. 15 धावा धावफलकावरती 12 बॉल मध्ये आता उर्वरित फक्त 13 करायचे आहेत. समीकरण सोपं झालंय, सामना विजयाच्या मार्गावरती. हलक्या हातानं सॉफ्ट हँड बॉलला फक्त ढकललाय. यावेळेस स्ट्रोक चेक करण्याचा प्रयत्न, सन्मान दिला गेलाय गोलंदाजाला. फुललेनचा बॉल होता, बिग करण्याचा प्रयत्न झाला असता तर अगदी स्ट्रिक वरती देखील लागू शकला असता हा बॉल. बरोबर स्ट्रिक वरती अटॅक दिसलाय गोलंदाजाचा. विकेटची हमी द्यावी लागेल आकाशला. आकाश ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती. शॉट ऑफ लेंथ, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. ऑन साइडला बॉलला यावेळेस वळवलाय. तत्पूर्वी एक सिंगल इथे काढली जाईल. आता जोखीम घ्यायची नाहीत. कॅन्डी जाणतोय मोठ्या मॅचचा मोठा हिरो आहे, परंतु सध्या तरी विकेट खूप महत्वाची आहे आणि हे जाणतोय, सगळं काही पाहतोय. आता संघ यावेळेस अगदी आपण पाहतो विजयाच्या समीत चाललाय. सिंगल डबल न काम बनवू शकते आणि त्याच उद्दिष्टानं फक्त सिंगल डबलला टार्गेट करतोय, बाकीला खाली ठेवतोय. हवेमध्ये खेळण्याचा कोणताही प्रयत्न दिसलेला नाही. विजयाच्या समीत संघाला नेऊन पोहोचवतोय. धावफलक 16 धावा, राहिले 10 बॉल, करायच्यात 12. 2 ते 3 लेफ्ट हँडेड खेळाडू या टीम कडे आहेत. जो आपण ओपनिंगचा फलंदाज पाहिलात जय बाद झालाय, लेफ्ट हँड बॅटर राज आलाय. अजून एक फलंदाज आपण किरणला देखील पाहणार आहोत या टीम कडे. म्हणजे जवळजवळ 2 ते 3 खेळाडू लेफ्ट हँडेड या टीम कडे आहेत आणि त्याचमुळे संघ बांधणी अगदी खूप मजबूत दिसते मुंडेवाडी संघाची. ऑन साइडला यावेळेस पॉवरफुल स्ट्रोक आहे, खेचून मारलाय, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीला, इनशॉट बाहेर. यस, यावेळेस आलाय षटकार, 6 धावा. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. काय अफलातून फटकेबाजी होते. पाठी जॉईन करतोय फलंदाज राज देखील कॅन्डीच्या सोबतीला आणि खूप चांगली फलंदाजी यावेळेस सातत्याने होत चालली आहे. विजयाच्या समीत अगदी संघ जातोय, कारण आता धावफलकावरती 22 आणि राहिले 9 बॉल करायचे आहेत फक्त 6. 9 चेंडू मध्ये 6 धाव संख्येची गरज. चला बॉल तिकडे लवकरात लवकर द्यायचा आहे. 9 चेंडू मध्ये 6, लवकरात लवकर सामना हा फिनिश होऊ शकतो असं दिसतंय. पुढचा सामना आपण पाहणार आहोत चिंचपाडा विपक्षामध्ये सावरवली बी. यावेळेस देखील फुलटॉस मिळाला. ऑन साइडला बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर धावतोय, बॉल स्टॉप केला गेलाय आणि तत्पूर्वी कॅन्डीला हवी आहे आता स्ट्राईक. चढवेल का एअर स्ट्राईक पाहूयात. एक सिंगल मिळते, धावफलक 23 आणि उर्वरित 8 बॉल मध्ये आता करायच्या आहेत 5 धावा. पुढचा देखील सामना 3 षटकांचा आहे मित्रांनो. वेळा अभावी निर्णय घ्यावा लागला आयोजकांना, कारण आज ओव्हरऑल पहिलाच दिवस आहे, त्याचमुळे हा निर्णय घ्यावा लागलाय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय, कॅल्क्युलेशन क्रिकेट मनामध्ये चालू आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का धाव, धोक्यामध्ये वाटत होते फलंदाज. धडधड वाढली होती परंतु 2 धावा घेऊन जाईल. खूपच चांगली फलंदाजी. आता जाणतोय सिंगल डबल न काम बनतंय आणि जिथे सुईने काम होत असेल मग तिथे तलवार फिरवणं वार्थ असतं. त्या पद्धतीने आता जाणलंय की इथे सुईने काम होत आहे, सिंगल डबल न काम होत आहे, मग सिंगल डबलच काढण्याचा प्रयत्न दिसतोय. धावफलक 25, 7 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. पुढचे दोन्ही संघ सज्ज रहा. चिंचपाड आणि विपक्षामध्ये सावरवली बी. यावेळेस खेळ खल्लास. MS धोनी स्टाईल मॅच फिनिश. अभिनंदन मुंडेवाडी संघ आणि अभिनंदन कॅन्डी. खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये ओव्हरऑल राहिलेला आहे या खेळूचा. धुवाधार पारी आणि यावेळेस देखील षटकारानं खेळ सामना यावेळेस केला खल्लास. सामना फिनिश. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार.